नमस्कार, एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता ताते आपल्या सर्वांचं स्वागत करते। बाजारामध्ये थंडीच्या दिवसात मटार स्वस्तही मिळतो आणि खूप छानही मिळतो। त्यामुळे या दिवसात फ्रोझन मटार करणं हे अत्यंत सोयीस्कर ठरतं। हे मी 4 किलो मटार आणलेले होते, त्यातले हे दाणे 3 किलोच्या आसपास भरलेले आहेत। एका पातेल्यामध्ये 5 लिटर पाणी म्हणजे जवळजवळ मटाराच्या चौपट पाणी घेतलेलं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर 1 चमचा साखर आणि 1 चमचा मीठ घालून त्यामध्ये आपण जो निवडून घेतलेला मटार आहे तो घातलेला आहे। हे आपण 3 ते 4 मिनटं याच्यामध्ये अजून तो मटार ठेवायचा आणि नंतर एका पातेल्यामध्ये थंड फ्रीजमधलं पाणी घेतलं, त्यामध्ये थोडासा बर्फही घातला म्हणजे पाणी थंड असेल तर आपला मटार पुढं जास्त शिजला जात नाही। असा आपला मटार 3 ते 4 मिनटं ठेवून झालेला आहे। गरम पाण्यामध्ये मटार घातला की तो पहिल्यांदा तळाशी जातो आणि नंतर हलका होतो आणि सगळे मटार वरती असे तरंगले जातात। ते मटार आपण आता थंड पाण्यात घालून घेत आहोत। अशा प्रकारे मटार लगेच गार पाण्यात घातल्यामुळं आपण जेवढा मटार शिजवला तेवढाच मटार शिजलेला कायम राहतो। डीपफ्रीजमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा तो तेवढाच शिजलेला राहतो। आपण जी साखर घातलेली आहे त्याच्यामुळे त्याचा रंगही हिरवागार राहतो आणि चमकही छान राहते। आपला हा सगळा मटार मी आता एका चाळणीमध्ये निथळून घेत आहे। नंतर सुती कापडावरती त्याला पसरून घेते आणि सगळं पाणी टिपून घेत आहे। एक अर्धा पाऊण तासात हे सगळं पाणी टिपून झाल्यानंतर आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या तयार करायच्या आणि डीपफ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या। आपल्याला एका वेळेला किती मटार पाहिजे ते आपण बघायचं आणि त्यानुसार पिशव्या तयार करायच्या। आणि एरवीसुद्धा आपल्याला थोडा मटार पाहिजे असेल तर एखाद्या पिशवीतला मटार घेऊन थोडासा एक 10 मिनटं आधी काढायचा आणि परत ती पिशवी लॉक करायची आणि डीपफ्रीजमध्ये ठेवू शकता। पण सगळ्या एकदम मटार बाहेर काढला नाही तरी चालतो। अशा प्रकारे सर्व पिशव्यामध्ये मटार भरून झाला की तो मी आता डीपफ्रीजमध्ये ठेवणार आहे। असा मटार केल्यानंतर प्रत्येक वेळेला आपण डीपफ्रीजमधून मटार काढताना आपण स्वतः केलेला ताज्या मटाराचा आनंद मिळतो। ह्या अशा पिशव्या तयार करून ठेवायच्या। ह्या अशा तयार झाल्या की आपल्याला वर्षभर मटार वापरता येतो। ज्यावेळेस आपल्याला मटार वापरायचा असेल त्यावेळेस 10 मिनटं जर आधी मटार काढून ठेवला तर आपल्याला हिरवागार ताजा मटार मिळतो। ह्या सगळ्या मटाराच्या पिशव्या मी एका डब्यामध्ये भरून डीपफ्रीजमध्ये ठेवणार आहे। अशी छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया। बाय।